नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कुकविन बीबी किचनमध्ये। आज करणार आहोत एक नवीन रेसिपी। ती काय आहे चला पाहूया। दोडक्याच्या शिरळ्यांचा ठेचा किंवा सालीचा ठेचा असेही म्हणू शकता। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी आधी दोडका स्वच्छ धुवून घ्या आणि दोडका खिसून घ्या। आम्ही लहान असताना माझी आई ही खूप आवडीने करायची, कारण आम्हाला दोडक्याची भाजी कधीच आवडली नाही। मग तीही अशी चटणी करून घालायची। आता तिच्या प्रत्येक भाजीची आठवण येते। अशी कुणाकुणाला आठवण येते सांगा बरं। ह्या सालीचा काय फायदा आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगते। सालीमध्ये भाजीच्या गरापेक्षा जास्त फायबर असते, पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि तसेच फायबर जास्त असलेली चटणी खाल्ल्याने पोट भरल्यासारखे राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते। दोडक्याच्या शिराळ्याची चटणी खाल्ल्याने शरीरातील साखरेचे नियंत्रण व्यवस्थित राहते, त्यामुळे जीवन केले की लगेचच शुगर वाढत नाही आणि जीवनसत्व विटॅमिन्स थेट सालीच्या खाली असतात, त्यामुळे हे खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक पोषण मिळते। अशा अनेक छोट्या छोट्या टिप्ससाठी व माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तव्यावर शेंगदाणे भाजून घ्या। हिरव्या मिरच्या कमी तिखटाचे वापरू शकता। ज्यांना खूप तिखट लागते त्यांनी लवंगी मिरची वापरली तरी चालेल। 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून चांगले भाजून घ्या। नंतर छोट्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, लसूण, मिरची आणि आपण खिसलेले दोडक्याचे शिरोळे टाकून वाटून घ्या। तसेच त्यासोबत थोडेसे जिरे, चवीपुरते मीठ टाकून हे मिश्रण वाटून घ्या। मिश्रण हे थोडेसे आंबटधोबडच वाटावे। नंतर गॅसवरती तवा ठेवून तवा गरम झाल्यानंतर 2 चम्मच तेल टाकून घ्या। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटासा चिरलेला कांदा टाका आणि हे कांदा चांगला बारीक आचेवरती परतू द्या। कांदा परतून झाल्यानंतर एक टमॅटो बारीक चिरून तेही परतून घ्या, टमॅटो मऊ होईपर्यंत। टमॅटो मऊ झाल्यानंतर आपण वाटलेले मिश्रण हे टाकून घेऊया। मित्रांनो, तुम्हाला इथे मला एक गोष्ट सांगायची आहे। मी हे पहिलाच व्हिडिओ माझ्या व्हॉईसमध्ये करत आहे, तर प्लीज काही चुकलं असेल तर मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक नक्की करा। आता हे मिश्रण टाकून झाल्यानंतर मंद आचेवरती चांगले एकजीव करा आणि परतून घ्या, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत। हे बघा, अशा पद्धतीने चांगले हलवून अशा पद्धतीची दोडक्याच्या शिरोळ्याची चटणी किंवा ठेचा नक्की ट्राय करा। एकदम सोपी आणि चवदार। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय बाय मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा।